ताई, कसं काय घडलंय? हा ऍक्सिडेंट कसा काय झाला? मी काही नाही केलं बाबा, मी काही नाही केलं बाबा. दीपू माझ्या मागे घरी आली होती ना, आणि आमच्या दोघांचं खूप भांडण झालं आणि ती मला वाटेल तसं बोलली. वाटेल तसं बोलून ती निघून गेली तिथून. बाबा मी तिच्या मागोमाग गेले होते, तिला थांबायला मी तिच्या मागोमाग गेले होते. तिला खूप समजवायचा प्रयत्न केला. मी तिला म्हटलं, दीपू अगं ऐक माझं, ऐक. तिने माझं अजिबात ऐकलं नाही आणि ती अशीच बाहेर निघून गेली. आणि बाहेर गेली आणि समोरून टेम्पो आला आणि आई प्लीज शांत हो. जर अशी वागली नसती ना, आज दीपूवरी वेळ आली नसती. मी खरंच काही नाही केलं, माझ्यामुळे नाही झालं आई. मी काही नाही केलंय, खरंच नाही केलं. तुझ्यामुळे नाही झालं. तू जर गरोदर असल्याचं खोटं बोलली नसतीस ना, तर आज हे सगळं घडलंच नसतं. तर गरोदर असल्याचं खोटं बोललीस, वर आमच्याशी सगळ्यांशी संबंध तोडून निघून जात होतीस. तरी तुला दीपू समजावून सांगत होती तर तिचाच अपमान केलास. तिला वाटेल तसं बोललीस म्हणून ती तुझ्या मागे तुला समजवायला येत होती. सानू याद राख. जर दीपूला काही झालं ना, तर मी आयुष्यात तुला कधी माफ नाही करणार. लक्षात ठेवतो हे. बोलती ही वेळ हे बोलायची नाहीये. आपण काही बोलत नाही ना, म्हणून अशी वागते. सगळ्याची नासाडी करून ठेवली आहे. द्या मलाच दोष द्या तुम्ही. सिस्टर प्लीज, मग मला डॉक्टरांना भेटायचं. तुम्हाला सांगितलं ना एकदा, आता आतमध्ये ऑपरेशन चालू आहे, नाही भेटता येणार तुम्हाला. सिस्टर आहो, तुम्ही मग दीपिका मॅडमना सांगा, इंद्रा त्यांची बाहेर वाट बघतोय. नाही भेटता येणार, तुम्ही सांगा यांना. हो सिस्टर माझं ऐका तर. थांबचं तू. डॉक्टर 2 मिनिट माझी बोला. डॉक्टर हो, काय आरडाओरडा चाललाय? हे ऑपरेशन थिएटर आहे, कळत नाही का तुम्हाला? सॉरी डॉक्टर. मला प्लीज सांगा, दीपिका मॅडम आता कशा आहे? तब्येत ठीक आहे ना त्यांची? डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो. डॉक्टर दीपिका मॅडमला काही झालं नाही पाहिजे. डॉक्टर अहो सोडा पाय माझे, प्लीज सोडा. डॉक्टर प्लीज, डॉक्टर दीपिका मॅडमना वाचवा प्लीज. डॉक्टर मी तुमच्या पाया पडतो. डॉक्टर अहो काय करता तुम्ही, याला आवरत करा प्लीज. डॉक्टर प्लीज, दीपिका मॅडमला तुम्हीच वाचवू शकता. डॉक्टर काही करा, मागणी ट्रीटमेंट करा. डॉक्टर तुम्ही वाटेल ते करा, पण प्लीज दीपिका मॅडमला वाचवा. डॉक्टर इंद्रा उठ. इंद्रा काय थांब तू प्लीज. डॉक्टर तुम्ही कोण आहात पेशंटचे? त्यांचा कोण आहे दीपिका मॅडम स्वतः चांगलं सांगू शकते, पण त्या माझं आयुष्य. डॉक्टर आणि आता माझं आयुष्य तुमच्या हातात आहे. डॉक्टर प्लीज काही करा, पण दीपिका मॅडमला वाचवा. डॉक्टर दीपिका मॅडमला वाचवा. अहो आमचे प्रयत्न सुरू आहेत, प्लीज तुम्ही पाय सोडा. अहो आवरा यांना प्लीज. डॉक्टर नाही, प्रयत्न नाही. डॉक्टर प्रयत्न नाही. सोड तू. डॉक्टर प्रयत्न नाही, काही करून दीपिका मॅडम वाचल्या पाहिजे. डॉक्टर त्यांना काही होता कामा नाही. प्रयत्न नाही. डॉक्टर नाही. डॉक्टर तुम्हाला
वाचवावं लागेल दीपिका मॅडम. डॉक्टर सतोताप, डॉक्टर डॉक्टर असं नका करू डॉक्टर. डॉक्टर मॅडम न वाचवा ना डॉक्टर. डॉक्टर डॉक्टर सतोताप, डॉक्टर डॉक्टर सत्तू यार सत्तू दीपिका मॅडम काय झालं नाही. हॉस्पिटलच्या बाहेर काढ. मी बोलतो. इंदिरा, काय झालंय? असं का वागतोयस? होतील ना मॅडम बरं, तू शांत हो ना. तू यार मॅडम ना अजून सुद्धा नाही आली. येईल ना थोडा वेळ शुद्ध. तू शांत हो. तू इथे बस बस इकडे प्लीज. सागावकर, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये, थोडं खाऊन घेता का? निदान बिस्किट तरी. तुम्ही प्लीज रडू नका ना. सागावकर, तू रडतोयस. तू रडलास तर आम्ही कोणाकडे बघायचं? प्रेम करतोस ना दीपूवर? सागावकर, त्या दिवशी मी तुझा अपमान केला, तुला घराबाहेर काढलं, पण एकदा दीपूला बघायचं या आशेवर रात्रभर सोसायटी खाली उभा होतास. तूच होतास ना हार न मानणारा? मग आता इतक्या लवकर हारलास? सॉरी काकू. शलाकाजी काकू, तुम्ही सरांना घेऊन घरी जा. मी थांबतो इथे. तसंही डॉक्टरने फक्त एकाच व्यक्तीला इथे थांबायला सांगितलं. सागावकर, तू बोलतोस का एकदा यांच्याशी? नाही ऐकत येत रे ते. हो, तू काम कर, आई आणि मुक्ताला घेऊन घरी जा. मी सरांशी बोलतो. ते काकू आणि मुक्ता कुठे आहेत? त्या दोघी बाहेर कॅन्टीन मध्ये. मुक्ताला भूक लागली होती ना जरा. सर कुठे आहेत? ते ICU समोर आहेत. डोळ्यातनं पाणी नाही थांबत आहे त्यांच्या. मी बोलतो त्यांच्याशी. सानू, अगं काय टेन्शन घेतेस तू छोट्या छोट्या गोष्टींचं? छोटी गोष्ट? अरे दीपूचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झालाय, हे छोटी गोष्ट आहे का? दीपू, मी खरंच मुद्दामून नाही ढकललं रे तिला. मी खरंच मुद्दामून नाही ढकललं, तुझी शपथ. ए, माझी शपथ नको घेऊ. मला त्या दीपिका सारखं नाही मारायचं. असं नको ना बोलू प्लीज. असं नको ना बोलू. अगं असं नको बोलू ना. म्हणजे दीपिका 100% खपणार. नाही बेबू, तिला काही व्हायला नको. अरे तिला काही झालं ना, माझं काही खरं नाही रे. आधीच सगळी लोक मला दोष देतात. ती का आली माझ्या मागे येते? का आली माझ्या मागे मागे? तिच्यामुळेच झालं नाही सगळं. करेक्ट आहे. तिच्याचमुळे तिची ही अवस्था झाली आहे. सानू, तू आपल्या प्रेमासाठीच तर घरच्यांशी भांडून इकडे आलीस ना. काय चाललंय तुझं? अरे मला इथे इतकं टेन्शन आलं आणि तुझी काहीतरी फालतूगिरी चालू आहे. दीपू, दीपू, दीपू.
अगं सानू, काही काय बोलतेस? कुठे रक्त? नाहीये रक्त, तुला भास होत आहेत. मी खरंच नाही मारलं रे तिला. मी मुद्दामून नाही केलंय काही. मी नाही मारलं दीपूला. मी खरंच नाही मारलंय बेबू. मी खरंच नाही केलंय मुद्दामून. ऐक शांत हो. मला माहितीये की तुझ्यामुळे हे नाही झालंय. तू शांत हो. तिची जी अवस्था झाली ना ती तिच्याचमुळे झाली. तिच्या ऍक्सिडेंटचा तुझा काहीही संबंध नाहीये. काळजी करू नकोस. तू तिला ढकललंयस हे फक्त मला माहितीये. तुझा नवरा आहे ना, मी नाही सांगणार कोणाला. काळजी करू नकोस. तू ये इकडे माझ्या मांडीवरती झोप. आराम कर, शांत हो. झोप. काळजी करू नको. अहो, औषध घ्यायची आहेत. 2 घास तरी पोटात जाऊ दे. बाबा, दीपूची काळजी घेण्यासाठी तुमच्या अंगात शक्ती यायला हवी की नाही? प्लीज खाऊन घ्या. दीपूला नाव सांगे ना, रागवेल मग ती तुमच्यावर. घ्या ना. दीपू शुद्धीवर येईपर्यंत अन्नाचा एकही कण मी घेणार नाही. घे, जीव घे माझा जीव घे. माझ्या दीपूला जर काही झालं ना, याद राख, माझ्या मुलीसाठी मी माझा जीव आनंदानं द्यायला तयार आहे. बाबा, आजवर तुझ्याकडे काही मागितलं नाही मी, पण आता भीक मागतोय. एक बाप तुझ्या मुलीच्या जीवाची भीक मागतोय तुझ्याकडं. दे मला भीक दे, जीवाची भीक दे मला. माझ्या मुलीच्या जीवाची भीक दे. तर माझ्या बाप पुण्याचा हिशोब कर आणि माझ्या मुलीचं जीवन जाते. दे मला, दे. ती कधीही कोणाशी वाईट वागलेली नाहीये. तिच्यावर अन्याय करू नकोस अन्याय तिच्यावर. ठेव, देवाऱ्यात ठेवलंय तुला, पाण्यात नाही. पाण्यात ठेवण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस. माझ्या पोरीच्या जीवाची भीक दे मला. भीक दे. मालतीमध्ये बोलू नकोस आणि मध्ये येऊ पण नकोस. आजवर हा सगळा संचिताचा खेळ आहे म्हणून मी गप्प बसलो, पण आता नाही. मध्ये येऊ नकोस तू. आठवते का दीपू? बोल गाणं, बोल. हा बोल ना. आणखीन काय ते? दात काही घासत नाही, अंघोळ काही करत नाही. भात केला करपून गेला, भात केला करपून गेला. लहान माझी बावली, मोठी तिची सावली. काय गे
अगं किती वेळ मला असं ताटकळत ठेवणार आहेस तू? हा उठ उठ आता उठ उठ, डोळे उघडे. डॉक्टर म्हणत होते तू कोमात गेलेस म्हणून. मला माहिती आहे. काही नाही, तसं काही नाही. काय थोडीशी थकलीस तू आता. सगळ्या कामाचा भार खांद्यावर घेतलास ना एकटीनं, म्हणून थकलीस तू थोडी. बाकी काय काय नाही तुला झालेलं. आज बाप म्हणून मी तुला वचन देतो की याच्या पुढे कुठल्याही गोष्टीचं ओझ तुला होऊ देणार नाही. ए मालती, डोळे पुस. काय नाही झालेलं तिला. एकदम एकदम ठणठणीत आहे ती. तिला काय झालेलं नाही. ती मला म्हणाली बाबा थकले मी, जरा आराम करू दे. काय नाही झालं तिला. एकदम छान आहे ती. हा काय तू आराम करते ना. कोमात वगैरे काही गेलेली नाही ती. हा काय 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 झालेलं नाही. मी मोठी बहीण आहे, पण आतापर्यंत कायम स्वतःच मोठी बहीण असल्यासारखं मला आधार देत आलीस. दीपू, मला मला तुझ्या आधाराची गरज आहे. हा उठ उठ ना, उठ ना. हे दीपू, त्या दिवशी तुला सांगायचंच राहिलं. तुझा बँकेतला जॉब परमनंट झाला ना, मला खूप छान वाटलं. मला वाटलं मी पण तुझ्यासारखं खूप शिकायला हवं, नोकरी करायला हवी, स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. मी ठरवलंय आता दीपू, मी स्वतःच्या पायावर उभी राहणार. तू मला मदत करशील ना दीपू? दीपू, डोळे उघडणार. दीपू प्लीज. दीपू उठ ना. कमाल करता मॅडम तुम्ही. आम्हाला सांगता महिन्याचं वसुलीचं टार्गेट पूर्ण झालं पाहिजे, आणि आता या महिन्याचं टार्गेट पूर्णच नाही झालंय आणि तुम्ही मात्र खुशाल आराम करताय. चला उठा. हे बघा, हे तुमचं ID कार्ड, ही मशीन सगळं घेऊन आलोय. चला 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 चला. अहो या महिन्यातल्या 7-8 महत्वाच्या वसुल्या बाकी आहेत. चला. आम्हाला कुठे येते वसुली करता. खरी वसुली कशी करायची तुम्हीच तर आम्हाला शिकवता ना मॅडम. हो वहिनी, डोळे उघडा ना. तुमच्या इंद्राची काय अवस्था झाली आहे एकदा बघा ना. तुमच्याशिवाय नाही जगू शकत होतो. शालकाजी, तुम्ही सांगा ना तुमच्या बहिणीला. आपण दोघच तर त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार आहोत ना. सांगा ना वहिनी. वहिनी उठा ना वहिनी. नाही सहन होतो वहिनी. मी तुमच्या पाया पडतो वहिनी. वहिनी डोळे उघडा ना वहिनी. इंद्र पण आलाय वहिनी. डोळे उघडा ना वहिनी. पेशंटला भेटायची वेळ संपली आहे. तुम्ही सर्वांनी प्लीज बाहेर जाता का? बाबा, भाई खरंच सांगतो, माझी काही बी चूक नाही. सोडा ना माझ्या बाबाला. भाई मला माफ करा भाई.
त्या अचानक मध्ये आल्या. खोटं बोलतो, खोटं बोलतो, खोटं बोलतो. तू एक मिनिट, काय झालं? कोण आहे हा? का मारतोय साला? इंदिरा, याच्या गाडीने दीपिका मॅडमचा ऍक्सिडेंट झालाय. याने उडवलाय मॅडम ना. बाई माझी काय बी चूक नाही. मला सोडा, मला सोडा. सोडा माझ्या मामाला, सोडा. एक मिनिट, तू सोड त्याला, सोडा त्याला. ऐक, हे काय भाई नाहीये, हे भाई बोलणं बंद कर. दादा, दादा खरंच सांगतोय, त्या दिवशी खूप घाबरलो होतो म्हणून मी लपलो. काही चूक नाही तर लपलास कशाला? माझ्या पोराच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो साहेब, त्या दिवशी खूप अंधार होता. मला काहीच सुचलं नाही, काही दिसलं नाही. मॅडम अचानक माझ्या टेम्पो समोर आले. माझी काही बी चूक नाहीये, खरंच सांगतोय. तिकडे कोणीच नव्हतं आणि मी खूप घाबरलेलो होतो म्हणून मी तिकडून पळालो साहेब. पोराची शपथ घेऊन सांगतो, मला बी लई त्रास होत होता. मी स्वतः पोलिसांकडे जाणार होतो पण मी खूप घाबरलो होतो. शेंड्या लावतोस, खरं सांग कसा झाला ऍक्सिडेंट? हा, दारू पिऊन गाडी चालवत होतास? दारू पिऊन मी दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावत नाही. गावावरनं माणसं बोलावून घे, कळलं का? आता 4 खांद्यांवर जायची तुझी वेळ आली आहे. हे घ्यायला सत्तू, सोड, सोड त्याला. चला निघा, 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 निघा. पण सत्तू, हा खरं बोलतोय सत्तू. पण कशावरून? इंद्राला समोरच्या माणसाचे डोळे वाचता येतात सत्तू, आणि डोळे कधीच खोटं बोलत नाही. मी मुद्दामून तिला धक्का नव्हता मारला रे, तुला माहिती आहे ना. मला माहिती आहे तुझी काहीच चूक नाहीये यात, तुझी चूक नाहीये. पण तू दीपिकाला ढकललेस. कायच का? हळू बोल ना, कोणी ऐकलं तर. म्हणजे कोणी साक्षीदार नाहीये ना. तू कशाला डोक्याला शॉर्ट करून घेते? तुला काही होणार नाही. आणि दीपूला काही होणार नाही ना? ते मला फोन करून विचारावं लागेल. कोणाला? यमदेवाला. त्यालाच फोन करून विचारावं लागेल ना, बाबा तिला काही होणार तर नाही ना. कार्तिक, अगं तू चिल राहा. उलट तू तर खुश व्हायला पाहिजेस. का काय? दीपिकाचा ऍक्सिडेंट झालाय, ती कोमात गेली, जगण्याचे चान्सेस पण कमी आहेत. म्हणजे आयुष्यभरासाठी एक स्पर्धक स्पर्धेतूनच बाद झालाय ना. बेबू, आज ना मी दीपूला सांगणार आहे की कुणाला काही सांगितलं ना तर गाठ माझ्याशी आहे. काय झालं? काय झालं काय? अगं ती कोमात आहे ना, ती कसं ऐकणार तुझं? हो बरे. बेबू, मी एक काम करते, मी ना थोडं मोठ्या आवाजात बोलते तिच्याशी, म्हणजे तिला थोडंफार तरी ऐकू जाईल ना. वा, मला अत्यंत अभिमान वाटतोय आज माझ्या बायकोचा, की माझी बायको इतकी बुद्धिमान आहे. वा वा वा. चालू एक काम कर, तुझी अशी बुद्धी आहे ना, ही कुठेतरी अशी जपून ठेव. नको नको, कुठेतरी ना लपून ठेव, कारण तुझी बुद्धी ही जगासमोर कधीच यायला नको. बेबू, मी बुद्धिमान आहे हे तुला कळलं रे, पण बाबांना कधी कळेल रे? आपण निघायचं? हो. बेबू, हे बघ, फळांची परडी दीपूसाठी आणली आहे. सानू, माझा एवढा दुःखी चेहरा ठीक आहे ना? म्हणजे मेवणीचा ऍक्सिडेंट झाला तर एवढा दुःखी चेहरा असू शकतो ना? तू ओव्हर ऍक्टिंग वाटते का?
काय बाई आहे, स्वतःच्या बहिणीचा ऑलमोस्ट खून केलाय तरी आयटीत चालते. हे कुठे घेऊन चालते? माझ्या घशाखाली अन्नाचा कणही नाही उतरणार. शलाकाजी, दीपिका मॅडम जेव्हा बऱ्या होऊन घरी येतील तेव्हा अगदी जल्लोषात त्यांचं स्वागत करूया ना आपण. हो मग दीपिका मॅडम जेव्हा बऱ्या होऊन घरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी चांगलं चुंगलं खायला सुद्धा तयार कराल ना तुम्ही आणि काकू. हो. शलाकाजी, तुम्हीच सांगा, दीपिका मॅडम ठणठणीत बऱ्या होऊन घरी आल्यावर त्यांचं स्वागत करायला काकूंच्या अंगात जर त्राणच नसेल तर कसं चालेल? बरोबर आहे तुमचं. काकू, हे बात तुम्ही जर अन्न पाणी असं सोडून द्याल तर देशपांडे सर सुद्धा सोडतील अन्न पाणी, आणि याचा वाईट परिणाम होईल त्यांच्या तब्येतीवर. ते चालणार आहे का तुम्हाला? आई प्लीज. काकू, सर तुम्ही आत व्हा, मी आलोच. सानिका, 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 अगं मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, थांबत का नाहीयेस? देऊ चल चल आपल्याला उशीर. सानिका. दादा काय झालं? अरे म्हणजे तुझं काही काम आहे का सानिकाकडे? ए, तू कशाला मध्ये बोलतोयस? तू बोलतोय ना सानिकाशी, तू गप्प बस. मला तुझ्याशी बोलायचंय सानिका, महत्वाचं. हा बोला ना भाऊजी, काय झालं? दीपिका मॅडमचा ऍक्सिडेंट ज्या टेम्पोने झाला त्या टेम्पोचा ड्रायव्हर सापडलाय. त्याचं असं म्हणणं आहे की दीपिका मॅडम अचानक रस्त्याच्या मधोमध आल्या. सानिका, तू मला एकदा नीट सांगशील का नेमका ऍक्सिडेंट कसा झाला दीपिका मॅडमचा? ओम मित्राय नमः, ओम रवये नमः, ओम सूर्याय नमः, ओम भानवे नमः, ओम खगाय नमः, ओम पुष्पे नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम मरीचये नमः, ओम आदित्याय नमः, ओम सवित्रे नमः, ओम अर्काय नमः, ओम भास्कराय नमः. हे सूर्यनारायणा, संपूर्ण जगाला तू प्रकाश देतोस, पण आमच्या कुटुंबावर जो अंधार पसरलेला आहे तो लवकरात लवकर दूर कर. आमच्या दीपूला लवकरात लवकर बरी कर. आईला आमच्या सद्बुद्धी दे, दीदीचं भविष्य उज्ज्वल होऊ दे. मलती आपल्या वकिलांचा फोन आला होता. केसची तारीख जवळ आले. अहो पण आता अचानक त्या कानमिंद्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा जर द्यायची असेल तर आपल्याला हा संघर्ष करावाच लागेल. अहो पण तुम्ही बघताय ना, दीदी आता कुठे सावरतीये या सगळ्यातून. आता कोर्ट कचेरी म्हटलं की पुन्हा जुन्या गोष्टी उगाळल्या जातील. त्रास होईल हो तिला याचा. दीपूचा अपघात झाल्यापासून बघतीये, दीदी स्वतःहून सगळ्या जबाबदाऱ्या घेते. आता त्यात पुन्हा हे सगळं प्रकरण. मलती, दीदीला न्याय मिळायला हवा की नको?
हो पण मग आपल्याला हा खटला लढावाच लागेल. हे बघ, मी सक्षम आहे. दीदीचं काय? तिच्याही मनाची तयारी व्हायला हवी. कितीही ठरवा पण संघर्ष काही संपत नाही. आयुष्याचं दुसरं नावच संघर्ष आहे. आणि आयुष्यात सगळ्यांना संघर्ष करावा लागतो. कसं आहे, दीदीच्या बाबतीत हा संघर्ष जरा मोठा आहे. म्हणून काय आपण हार मानायची नाही, आपण लढायचं. मी आलो आवरून, मग निघतो. मी बघतो. काय आजारी पडली का आई? तरी मी मुक्ताला सांगतो, उन्हात जास्त वेळ फिरू नकोस. ते व्लॉगिंग करायच्या नादामध्ये ना उन्हात फिरत बसते ती. आणि अभ्यासाची लक्ष नाही तिचं आता. आणि तुझं तुझ्या मुलीकडे लक्ष नाही. तू का उठतेस? तू जरा थोबाड बंद करशील का तुझं? एक काम करतो ना, मी ना माझ्या तोंडाला टेप लावतो, म्हणजे तुझं समाधान होईल. मुक्ता, अगं असं काय करतेस? तुला एवढा ताप होता, रात्री त्रास होत होता, तर तेव्हाच नाही का सांगायचंस? डॉक्टर, काकू डॉक्टर आले. आजी बाहेर काढा. मोठा श्वास घे, अजून जोरात घे, सोडा. ताप तर आहेच, पण तुला आणखी कसला त्रास होतोय का? मुक्ता, अगं लक्ष कुठे? डॉक्टर विचारतायत तुला काही अजून त्रास होतोय का? हा अगं अगं काय होतंय? रडतीस का तू? काय झालं? आई काय झालं? अरे मुक्ता तापाने फणफणलीये. खूप ताप आहे तिला. आणि विचारलं तर काहीच बोलत नाहीये. मुक्ता काय झालं? सांग मला, झालंय काय? तापासाठी औषध लिहून दिलंय, ती लगेच चालू करा. डॉक्टर, काय काय झालं हिला? मला वाटतं ती खूप घाबरली. कुठल्या तरी गोष्टीचा तिने धसका घेतला आणि म्हणून ताप आला. धसका घेतला? डॉक्टर, पर्यंत सानिका देशपांडे सरांकडे जाऊन तिच्या गुन्ह्याची कबुली देत नाही ना, तोपर्यंत तुम्ही दोघांनी या घरात पाऊल ठेवायचं नाहीये. सासू, आई आई अगं ऐक ना. इंद्रा, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल. आई ऐक ना माझं. हे बघ, मला दीपिकाला भेटायचंय आत्ताच्या आत्ता. तू तू मुक्ताजवळ थांब, आम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. मी आलेच 2 मिनिटं. आई ऐक तर. त्याच्यामुळे मला पण घराच्या बाहेर काढले त्यांनी. कार्तिक, तू कुठे झाला? असंच निघायचं? कपडे नको, बॅग आणतो. आई